الذين كفروا ينادون لمقت الله أكبر من مقتكم أنفسكم إذ تدعون إلى الإيمان فتكفرون قالوا ربنا أمتنا اثنتين وأحييتنا اثنتين فاعترفنا بذنوبنا فهل إلى خروج من سبيل ذلكم بأنه إذا دعي الله وحده كفرتم وإن يشرك به تؤمنوا فالحكم لله العلي الكبير هو الذي يريكم آياته وينزل لكم من السماء رزقا وما يتذكر إلا من ينيب فادعوا الله مخلصين له الدين ولو كره الكافرون رفيع الدرجات ذو العرش يلقي الروح من أمره على من يشاء من عباده لينذر يوم التلاق يوم هم بارزون لا يخفى على الله منهم شيء لمن الملك اليوم لله الواحد القهار اليوم تجزى كل نفس بما كسبت لا ظلم اليوم إن الله سريع الحساب وأنذرهم يوم الآزفة إذ القلوب لدى الحناجر كاظمين ما للظالمين من حميم ولا شفيع يطاع يعلم خائنة الأعين وما تخفي الصدور والله يقضي بالحق والذين يدعون من دونه لا يقضون بشيء إن الله هو السميع البصير. निस्संदेह जे लोक अल्लाहशिवाय दुसऱ्यांची उपासना करण्याच्या स्थितीत मरण पावून आले असतील त्यांना सुनावलं जाईल की ज्या प्रकारे आज तुम्हाला स्वतः आपल्याविषयी तिरस्कार आहे त्याहून कितीतरी जास्त तिरस्कार अल्लाहला तुमच्याबद्दल होता. जेव्हा तुम्हाला जगात ईमान राखण्याचं आवाहन केलं जात होतं तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करण्यापासून इन्कार करीत होतात. ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, तू आम्हाला 2 वेळा मरण दिलंस आणि 2 वेळा जिवंत करून दाखवलंस. आता आम्ही आपले अपराध कबूल करतो. काय आता आमच्यासाठी इथून बाहेर पडण्याचा सुटकेचा एखादा मार्ग आहे? फरमावलं जाईल, मुळीच नाही. यासाठी की जेव्हा एकमेव अल्लाहशी दुआ करण्यास सांगितलं जात होतं तेव्हा तुम्ही विरोध केला होता आणि जेव्हा कधी अल्लाहसोबत एखाद्याला सहभागी केलं गेलं तेव्हा तुम्ही ते कबूल केलं. आज तर महाप्रतापी अल्लाह जो सर्वात महान आहे त्याचाच आदेश चालेल. तोच आहे जो तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवतो आणि आकाशातून तुमच्याकरता रोजी उतरवतो. उपदेश फक्त तोच कबूल करेल ज्याला अल्लाहकडे झुकायचं आहे. तेव्हा तुम्ही खालिस म्हणजे शुद्ध श्रद्धेच्या दीन इस्लाम धर्मावर राहून फक्त अल्लाहशी दुआ करा आणि त्यालाच पुकारत राहा. मग इन्कारी लोकांना कितीही वाईट वाटो. दर्जे बुलंद करणाराही तोच. अर्श म्हणजे ईश सत्ता केंद्राचा स्वामीही तोच. आपल्या दासांपैकी ज्यावर इच्छिल आपल्या हुकुमानं तो आत्मा टाकतो, यासाठी की अल्लाहच्या भेटीच्या दिवसाचा विचार मनात आणून लोकांना भय दाखवलं जावं. त्या दिवशी सर्व जमिनीतून बाहेर पडतील. त्यांची कोणतीही गोष्ट अल्लाहपासून लपून राहू शकणार नाही. ऐलान होईल की आज कोणाची राजसत्ता आहे? फक्त एकमेव अल्लाहची, ज्याचा सर्वांवर जोर चालतो. त्या दिवशी प्रत्येक जीवाला त्यानं केलेल्या कर्माचा मोबदला दिला जाईल. कुणावरही जुलूम अत्याचार होणार नाही. अल्लाहतर्फे लवकरच हिशोब घेतला जाईल आणि लवकरच येणाऱ्या दिवसाबद्दल त्यांना भय दाखवा जेव्हा दुःखामुळे काळीच तोंडाशी येत असेल. जुलमी लोकांचा असा कुणीही मित्र किंवा शिफारस करणारा नसेल ज्याच्या सांगण्यावरून त्यांना मुक्ती दिली जावी. तो नजरेच्या चोरीलाही जाणतो आणि मनात लपलेल्या गुप्त भेदांनाही जाणतो. अल्लाहचा फैसला अगदी सत्य आहे. अल्लाहच्या शिवाय ज्यांच्या जवळ हे दुआ मागतात त्यांना तर कोणत्याही गोष्टीचा अधिकार नाही. निस्संदेह अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही पाहणारा आहे.